सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावात ढगफुटी सदृश पाऊस। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता बंद। कोर्टीला करमाळा आणि आजूबाजूच्या गावांशीही त्यांचा संपर्क तुटला। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातही करंजीत ढगफुटी सदृश पाऊस। पोलीस आणि महसूल प्रशासनाची रेस्क्यू टीम गावात दाखल। गावात सर्वत्र पाणीच पाणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात पावसाचा हाहाकार। शहरातील हनुमान बाग परिसरात पूरस्थिती। शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं। मुंबईमध्ये परतीच्या पावसाची हजेरी। पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं। पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। मोदी शहांनी भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची XYZ केली आहे। फडणवीसांनी यावर बोलावं। फडणवीसांच्या शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा। हैदराबाद गॅझेट संदर्भातील JR बाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी, तर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात आणण्याच्या हालचालींना वेग। उद्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यात येणार। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार एकत्रित अर्ज करणार। वक्फ कायद्यातील काही तरतुदींवर स्थगिती। वक्फ बोर्डाचा CEO मुस्लिम समाजाचा असायला हवा। जास्तीत जास्त 3 सदस्यच गैरमुस्लिम असावेत। वक्फ कायद्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंची या सोहळ्याला उपस्थिती, तर अजित पवार राज्यपालांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित।